तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस आता मैदानात उतरली आहे। विधानसभेमध्ये तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी सुरू होती आणि त्यांच्यावरील कारवाईला काँग्रेसने विरोध केलेला आहे। युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये सध्या मोर्चा काढण्यात आलाय। यशवंत स्टेडियममधून निघालेला हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। तर तो मोर्चा सध्या पोलिसांनी अडवलेला आहे। या मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करताय। विधिमंडळावर हा येऊन सर्व मोर्चा येऊन धडकलेला आहे। पोलीस हा सगळ्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करतात। इमानदार माणूस आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांना भ्रष्टाचार करायला मिळून आला, देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार करायला मिळून आला। त्याच्यामुळे एक इमानदार अधिकारी तुकाराम मुंढेंना निष्कासित करण्याच्या मागे भारतीय जनता पार्टीचे षडयंत्र। आपण बघू शकतो तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात सगळे आंदोलक आहेत। बंटी शेळके जे काँग्रेसचे नेते आहे इथले स्थानिक, ते इथे बॅरिकेड्सवर चढले। पोलीस त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। पण एकूणच तणावपूर्ण असं संपूर्ण वातावरण आहे। सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे आक्रमक झाले। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ हे सगळं आंदोलन होत आहे। तुकाराम मुंढे यांचा फोटो हातात घेऊन जिंदाबाद काय म्हणणं काय तुमचं? आपण अजून काही कार्यकर्ता त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करताय। आपण अतिशय आक्रमक झालेले संपूर्ण चित्र बघून राहिलो। या संपूर्ण मोर्चामध्ये कशा पद्धतीने सगळे आंदोलन सुरू आहे। प्रचंड असे आक्रमक झाले। हे खांद्यावर चढून हे सगळेजण प्रयत्न करताना दिसत आहे। आपण काही काँग्रेसच्या अजून काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न काय 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 म्हणणं? ये तुकाराम मुंडे के साथ नाइंसाफी है। तुकाराम मुंडे यांच्या नाक खाली सुद्धा काही कार्यकर्ते आलेले आहे। त्यांच्याशी सुद्धा संवाद तुकाराम मुंडे एक इमानदार माणूस आहे। तुकाराम मुंढे बीजेपी सरकार हे संपूर्ण चित्रपट अतिशय आक्रमक असे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते एकीकडे अधिवेशनामध्ये स्मार्ट सिटीवरून भाजपाने तुकाराम मुंढे यांच्यावर टीका केली होती, त्यांचा विरोध करण्यात येत होता। पण दुसरीकडे त्यांना क्लीन चिट सरकारने दिले होते। तरी काँग्रेसकडून आता हे जोरदार असं हे आंदोलन तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात होत असल्याचं दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नाशील सातपुता सह अमर काणे, नागपूर। सध्या आपण ही नागपूरमधली दृश्य पाहतोय। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा काढलेला आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि ते तुकाराम मुंढे यांचं समर्थन करतायत। बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये हे सध्या आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेसचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे इथे रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस आहे आणि हा मोर्चा आता या विधान भवनावर धडकणार आहे। मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग करून या मोर्चेकऱ्यांना अडवलेलं आहे, या आंदोलनकर्त्यांना अडवलेलं आहे। बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, सध्या हे मोर्चेकरी आक्रमक झालेले आहेत, मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग करून त्यांना अडवलेलं आहे। आता यापुढची त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे? तर आंदोलनकर्ते ते बॅरिकेडिंग ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतायत, आक्रमक झालेले आहेत। मात्र पोलीस सुद्धा त्या सर्व आंदोलनकर्त्यांना अडवून त्यांनी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅरिकेडिंग करून कुणीही येत असेल तर त्यांना पुन्हा एकदा तिथेच लोटलं जातंय। ही थेट दृश्य नागपूरमधली आपण पाहतोय। तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये सध्या काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेसचा हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। तर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये लक्षवेधी मांडलेली होती आणि त्यांना निलंबित करावं अशी मागणी केलेली होती आणि त्यामुळे एकच खळबळ उडालेली होती। मात्र आता त्याच विरोधात काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे। अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाणार आहोत आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, सध्या आंदोलन करते काय म्हणतायत, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आणि यापुढची त्यांची काय भूमिका असणार आहे? सगळ्यात महत्वाचा हा सगळा जो मोर्चा निघालेला आहे तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात निघालाय। खरं तर स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावरून पूर्व नागपूरचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे आणि मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी आघाडी उघडली होती।
हा अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय चर्चेला गेला होता, पण काल याच्यावर लक्षवेधी सुद्धा लागली होती. त्याच्या सरकारने त्यांना तुकाराम मुंढे यांना क्लीन चिट दिली होती. पण जी मागणी आहे भाजपा नेत्यांची, भाजपा आमदारांची, की तुकाराम मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करा, तत्कालीन म्हणजे जेव्हा ते नागपूरचे आयुक्त होते त्यांनी काही गैरकारभार केले होते, यावरून त्यांच्या विरुद्ध प्रचंड अशी आक्रमक भाजपा झालेली होती आणि जोरदार अशी आघाडी भाजपाने केली होती. आपल्याला आठवत असेल की नागपूर महानगरपालिकेत जेव्हा तुकाराम मुंढे होते तेव्हा भाजपा विरुद्ध तुकाराम मुंढे असा एक संघर्ष आपण सगळ्यांनी पाहिला होता. त्यावेळी सुद्धा काँग्रेसने सुद्धा विरोध केला होता आणि बंटी शेळके यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे काही नेते मात्र तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी होते. आता जेव्हा तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध सगळी आघाडी उघडली होती, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ हा सगळा मोर्चा काढण्यात आलेला आहे. भाजपाच्या विरुद्ध काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या मोर्चाचं स्वरूप आहे, जोरदार आक्रमक असं स्वरूप आहे. हे सगळे जे आंदोलक आहेत ते बॅरिकेड्स वरून चढून कुठेतरी विधिमंडळाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण पोलिसांनी त्यांना वेळीच रोखलेला आहे. टेकडी गणेश लाईन चा हा संपूर्ण परिसर आहे, जिथे मोर्चा पॉईंटकडे जाणारा हा मार्ग आहे, तिथे या सगळ्या आंदोलकांना रोखलेला आहे. पण काँग्रेसचे सगळे युवा कार्यकर्ते आहे ते अतिशय आक्रमक झालेले आहे, विधिमंडळावर धडक मारण्याचा हे सगळे प्रयत्न करत आहे आणि त्याच करता ते बॅरिकेड्सवर सुद्धा चढलेले दिसत आहे. पण आता पोलिसांनी त्या सगळ्या आंदोलकांना वेळीच रोखलेलं आहे. पोलिसांची मोठी कुमक आता इथे पोहोचलेली आहे आणि बॅरिकेडच्या पलीकडे त्या सगळ्या आंदोलकांना रोखलेलं आहे आणि कुठेतरी पोलिसांकडून सुद्धा त्यांना आंदोलकांना एक सूचना कम इशारा देण्यात येतो आहे की बॅरिकेड्स ओलांडू नका, असा इशारा देण्यात येतो आहे. कारण की याच रांगेमध्ये अजून 4 ते 5 मोर्चे पुढच्या बाजूला आहेत. 4 ते 5 त्या मोर्चामध्ये आशा वर्कर्सचा सुद्धा एक भव्य असा मोर्चा आहे. त्यामुळे आत्ता जे चित्र रोखलेलं दिसत आहे की मुंडेंच्या समर्थनार्थ जो मोर्चा काँग्रेसकडून काढण्यात आला होता त्यांना बॅरिकेडच्या पलीकडे रोखलेला आहे. सध्या मोर्चाला समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते थोडेफार प्रमाणात पोलीस जे आहे ते यशस्वी झालेले सुद्धा दिसून येत आहे. पण या सगळ्यामध्ये हे सगळे आंदोलक तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होत असताना आणि ही काँग्रेसची संपूर्ण युवा ब्रिगेड आपण बघू शकतो या संपूर्ण मोर्चामध्ये तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. अगदी तर आपण ही दृश्य पाहतोय, मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि त्यांनी रस्त्यामध्ये स्वतः ठिय्या मांडलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना खरं तर हा मोर्चा विधान भवनावर धडकवायचा आहे. मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि या आंदोलनकर्त्यांना इथेच त्यांनी अडकवून ठेवलेलं आहे. सध्या त्यांच्या हातामध्ये आपल्याला झेंडे पाहायला मिळत आहेत, फलक पाहायला मिळत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसनं हा मोर्चा काढलेला आहे. त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक सुद्धा घातलेला आहे आणि आता इथेच आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवून धरलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात काय नेमकी काँग्रेसकडून पावलं उचलली जातील आणि कशा प्रकारे हा मोर्चा पूर्ण केला जाईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडलेली होती आणि त्या लक्षवेधीच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांचं निलंबन व्हावं अशी त्यांनी आग्रही मागणी केलेली होती. मात्र त्यानंतर सरकारनं तुकाराम मुंढे यांच्या संदर्भात चौकशी करून त्यांना क्लीन चिट दिलेली होती आणि आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. मात्र पोलिसांनी हा मोर्चा रोखून धरलेला आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं तुकाराम मुंढे यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाला काँग्रेसकडून विरोध केला जातोय आणि भाजपच्या विरोधात, सरकारच्या विरोधात हे आंदोलन केलं जाते. तर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये युवा काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चामध्ये सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी मांडत असताना नागपूरमध्ये नियमबाह्य पद्धतीनं स्मार्ट सिटी कारभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे एकूणच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी कृष्णा खोपडे यांची मागणी होती. त्याचबरोबर त्यांनी आपण लक्षवेधी मांडल्यामुळे आपल्याला धमक्या येत आहेत असा आरोप सुद्धा केलेला होता आणि कुठेतरी त्यांनी पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांच्यावर टीका केलेली होती, आरोप केलेले होते. या सगळ्यामुळे आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि काँग्रेसच्या युवा मोर्चानं हा मोठा मोर्चा काढलेला आहे. त्याचबरोबर तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक सुद्धा घातलेला आहे. आपण ही दृश्य पाहतोय, मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसनं हा मोर्चा काढलेला आहे. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला जातोय. हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत.
तुकाराम मुंढे यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेली आहे. मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आपण पाहतोय. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येनं इथे वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता या मोर्चेकऱ्यांना काहीही करून विधान भवनावर धडकू दिलं जाणार नाहीये आणि त्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि त्यांना अडवलेलं आहे. मुंडे यांच्या समर्थनात हे सगळं आंदोलन सुरू आहे. तुकारामाच्या काय सांगा काय म्हणणार पूर्वीचे तुकारामही यांना पचले नाही आणि यंदा जे IAS अधिकारी तुकाराम हे यांना पचत नाही. त्या तुकारामांच्या समर्थनात नागपूरचे सामान्य नागरिक आपला तुकाराम आपल्या IAS पूर्वीचे तुकाराम संत तुकाराम यांना पचले नाही आणि यंदाचे IAS ऑफिसर तुकाराम मुंढे हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी इमानदार अधिकारी आहे. यांची 20 वर्षात 24 बदली झालेली आहे. असे कर्तव्यनिष्ठ अधिकारी ह्या लोकांना पचत नाहीये. त्यांच्या भ्रष्टाचार यांना ते सामावून घेत नाहीये. म्हणून ह्या तुकारामांना जे विधानसभेत निलंबन करण्याची जी मागणी आमदारचे 7वी 8वी नापास आमदारांनी केलेली आहे ते तुकाराम या देशात राहिले पाहिजे, आपल्या महाराष्ट्रात राहिले पाहिजे, असे कर्तव्यनिष्ठ अधिकारी राहिले पाहिजे. म्हणून या नागपूरकरांची आम जनता सन्माननीय बंटीबाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात विधानसभाच्या घेरासाठी निघालेली आहे. प्रातिनिधिक आपण हा सगळा विरोध करताय आणि संत तुकारामांचा हा संपूर्ण वेशभूषा आणि त्या पद्धतीने एक निषेध करा. एकीकडे आक्रमक तर दुसरीकडे संतांच्या रूपात येऊन तुम्ही हा सगळा निषेध करताना दिसत आहे. नाही, संतांच्या रूपामध्ये आपण ज्या पद्धतीने आपण म्हटलं की पहिलेचे पण तुकाराम यांना पचले नाही आणि आता जे तुकाराम त्यांना पचत नाही आहे. संत तुकाराम महाराज स्वतः जे आहे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे निवेदन द्यायला चालले. ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने यांनी काय म्हणते संत तुकारामांना सुद्धा अडवलेलं आहे. अरे बस संत जे आहे ते गांधीवादी पद्धतीने त्यांच्या याच्यानुसार जसं त्यांनी ब्रीदवाक्य दिलं होतं की बा कष्टाची भाजी भाकरी चांगली तूप साखरेची चोरी नको, संत तुकाराम महाराजांचा तुकाराम